परिचय करून देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे युवा नेते सन्माननीय सौरभ पाटील तात्या आणि माझ्या जाणकार रसिक श्रोत्यांनी, या 5व्या पुष्पाच्या वेळी आपल्या सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत करताना सर्वांना विशेष आनंद होतो आहे। मी पहिल्यांदा सन्माननीय युवा नेते सौरभ पाटील तात्या यांना विनंती करतो की आजच्या पाहुण्यांच्या कार्याचा परिचय आपण आपल्या गोडवाणीने करून द्यावा। पालिका नगर वाचनालय कराड शारदेय व्याख्यानमाला 2023 मध्ये आज 5वं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत प्रसिद्ध अभिनेते श्री समृद्धी जाधव बाबा। आपण कार्यक्रम सुरू करण्याच्या पूर्वी आपण एक तुम्ही बघितलं असेल की आपण कार्यक्रम वेळेत चालू करण्यासाठी प्राधान्य देत आहोत, कारण आपण सर्व उपस्थित श्रोतावर वेळ काढून गेली 90 वर्ष ही व्याख्यानमाला हे पूर्णपणे जाती ठेवण्याचं काम, खूप बहुमोल काम आपण सर्व श्रोते करत आहात आणि तुमच्याच वेळेची आम्हाला सर्वांना जाणीव आहे, भान आहे। त्यामुळे इथून पुढे सुद्धा आणि मला पाहुण्यांचं सगळ्यात विशेष कौतुक असं वाटतं, कारण आतापर्यंत सगळे पाहुणे हे आपल्या वेळेच्या आधी उपस्थित आहेत, त्यामुळे आपल्या पाहुण्यांसाठी एकदा सगळ्यांनी समृद्धी तुकाराम जाधव बाबा कराड नगरपालिका नगर वाचनालयाने आयोजित केलेल्या 91व्या शारदीय व्याख्यानमालेत 5वे पुष्प गुंफण्याचा मान अति तेथील प्रसिद्ध अभिनेत्री समृद्धी जाधव बाबा यांना लाभलेला आहे। शेती मातीच्या रीती भातीच्या तसंच जीवाभावाच्या साध्या सरळ सामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्म झाला। मला या ठिकाणी सामान्य शेतकरी हा शब्द जो मला पडत नाही, कारण शेतकरी कधी सामान्य नसतो। तुमचा आमचा सगळ्यांचा पोट भरायचा जो काम करतो, जो अन्नदाता आहे, तो कधी सामान्य नसतो असं मला वाटतं। इथून पुढच्या काळावरती आपण दुरुस्त करूया। तिचं नाव ठेवलं समृद्धी, नाव सुद्धा किती चांगलं आहे हे कोणाला सुद्धा आश्चर्य वाटेल की 53 वर्षाच्या पूर्वी कसलाही शिक्षणाचा गंध नसलेल्या शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या या मोठ्या मुलाचं नाव सह्याद्री, तर छोट्या मुलाचं नाव समृद्धी कसं काय। याचा अर्थ मला निश्चित सांगायचं वाटतं, बाबा मला तुमच्या आई बाबांची मला थोडीशी माहिती आहे, आपण अतीतमध्ये आहात, कारावरमध्ये आहात, कायम बघतो त्यांचं की आम्हाला कळतं की कुणाला माणसाला व्यक्त व्हायचं असेल तर त्याला वेद कळले तर चालते, सामान्य माणसाच्या वेदना कराव्या लागतात। तुमच्या आईबाबाला शिक्षित असते तर या सामान्य माणसाच्या वेदना आहेत त्यांना माहीत होत्या आणि त्याच घेऊन तुम्ही पुढं या समाजापुढे म्हणत आहात, त्याबद्दल तुमचं या ठिकाणी आम्हाला विशेष कौतुक करावं असं वाटतं। महाराजांचे शिल्पकार माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बरोबर स्वातंत्र्य लढ्यात सहकार्य असलेले वडील शाहीर तुकाराम जाधव आई मंगल यांच्या संसार विधीवर ही उमरलेली 2 फुलं। मन मागुनी माती सरे मळा, सरस्वतीच्या वटीतला पेर कठोरा गोंधळा, शेतकऱ्याच्या शेतातील पिकं तर गेलं पण पोटचा मोळ वाया जाऊ नये म्हणून कर संस्कारशील सोहळा। ही शाहीर कवनाने प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, सहयोग शिक्षण गावच्या मातीतच सुरू झाले। पुढे माध्यमिक शिक्षण शिवाजी विद्यापीठाच्या कोल्हापूर येथे घेत असताना शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रस्थापितांशी लढा देऊन आपण शिवाजी विद्यापीठामध्ये विद्यापीठ प्रतिनिधी युवा युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपण ठसा उमटवला। प्राथमिक शिक्षण घेत असताना वडिलांचं छत्र हरपलं। खरं तर कोणताही मनुष्य जेव्हा त्याच्या बालवयामध्ये वडिलांचं छत्र हरपलं तर ते कायम दुःख पुराशी कवटाळून घेऊन बसतो, परंतु समृद्धी बाबांनी यानंतर मात्र हे दुःख पुराशी कवटाळून न बसता त्यातून प्रेरणा घेतली। आपल्या वडिलांना आपल्यावरती कसे संस्कार केले असते त्याचा बोध त्यांनी याच्यापुढे जाणीव त्यांना होती आणि त्यातून त्यांनी 300 दत्तक मुलांना, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या 300 शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांनी आतापर्यंत सांभाळलं। हे खरंच खूप मोठी बाब आहे। त्यानंतर माणसातला माणूस जगवणं, माणसातला माणूस जागवणं आणि सजवणं हे दिल वाक्य घेऊन डॉक्टर APJ अब्दुल कलाम इंटरनॅशनल स्कूलची आपण स्थापना केली। सरकार दरबारी अनेक पुरस्कार आपल्याला मिळाले, पण अनाथ मुलांच्या आशीर्वाद जो आशीर्वाद मिळाला त्याला तोड नाही। एकतर्फी प्रेमाच्या ज्वलंत विषयावर भाष्य करणाऱ्या मी अमृता बोगले चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन आपण केलं। गंगाजल या हिंदी चित्रपटामध्ये आपण दरवाही महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आणि शिवछत्रपती मालिकेमध्ये आपण सिद्धी जोहर ही अतिशय महत्त्वाची भूमिका आपण त्यामध्ये साकारली आहे। मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांच्या हस्ते सामाजिक पुरस्कार मिळाला आहे। त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विशेष सन्मान देऊन आपला गौरव केला आहे। कोकण येथे मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभर सद्भावनाची पाठशाला या अभियानाचं आपण आयोजन केलं व त्यातून महाविद्यालयातील युवक युवतींना या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये काउन्सिलिंग करणं असेल, त्यांना एक चांगली दिशा देण्याचं खूप मोठं काम आपण या ठिकाणी करत आहात। देशभर हजारो व्याख्याने करून साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती, राजकारण इत्यादी क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा या ठिकाणी आपण उमटवत आहात।
देशभर समाजकार्यासाठी अनेक वाटा धुंडाळीत आहात. म्हणूनच वाटच आता वाट पाहते तुझ्या पावलांची, अजून जपून ठेवल्यात काळजात तुझ्या पावलांच्या खुणांनी. अशी मुलतगिरी करताना आपल्याला असा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. दिवसेंदिवस निर्मळ, निर्दोष आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत माणूस म्हणून विकसित होणारा असा हा आनंद यात्री समृद्धी बाबा या ठिकाणी आज हे आपल्याशी 2 शब्द आईसाठी, 2 शब्द बाबांसाठी त्या सर्वांच्या जीवनाच्या असलेल्या त्या विषयावरती आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे. मी माझा या ठिकाणी फक्त आलेला अनुभव 1-2 मिनिटं सांगतो. आम्हाला माहीत आहे की आपण वक्त्यांना ऐकायला आलेला आहात, की आम्ही यामध्ये आलो, हा कार्यक्रमाचा भाग आहे आणि आमची घुसखोरी आहे, तरी सुद्धा आपलं काही 2 क्षण यासाठी मी मुद्दाम घेतो. याचं कारण नुकतंच पद्धतीने आम्ही पुस्तकाची बाग हा उपक्रम राबवत आहोत की शाळेतली मुलं जास्तीत जास्त संख्येनं वाचनालयामध्ये आहेत. पण त्यासाठी त्याला मुक्त वातावरण, निसर्गरम्य वातावरण, मोफत वाचनाची प्रेरणा सोडतात. म्हणून आम्ही पुस्तकाची बाग आहे नगरपालिकेच्या आपल्या लायब्ररीच्याच पाठीमागचा भाग विकसित केला. नुकतंच त्या ठिकाणी आमच्या स्कूलमध्ये ज्या शाळेत आम्ही शिकलो तिथे काही मुलं आले होते. त्या मुलांशी संवाद साधणं मला कायम आवडतं. त्या मुलांशी संवाद साधताना मी विचारलं, बाबा की तुझा आवडता नायक कोण आहे, तुझा आवडता हिरो कोण आहे? त्यातला एक जण मला म्हणाला मला अल्लू अर्जुन आवडतो, एक जण मला टायगर श्रॉफ आवडतो. मग त्याला जवळ घेतलं, बाळा म्हटलं हे तू जे नावं सांगितलीस ना हे कलाकार आहेत, हे हिरो नाहीत, हे ॲक्टर आहेत. खरा हिरो तुला बघायचा असेल तर घरी जा, तुझ्या आईकडे बघ, तुझ्या बाबाकडे बघ, तुझा वडील हा तुझा हे खऱ्या आयुष्याचे तुझे नायक आहेत. आणि इथून पुढे सुद्धा आणि नक्कीच त्यानंतरच्या काळामध्ये त्या मुलांनी मला भेटून तरी सांगितलं की मी माझ्या आईबाबांशी बोलले, माझ्या आईबाबांना सांगितलं मी की तुम्हीच माझे नायक आहात, तुम्ही ज्याप्रमाणे वागत आहात त्याच पावलावरती पाऊल ठेवून आम्ही या ठिकाणी वागणार आहोत. या निमित्तानं या विषयाचं मार्गदर्शन करत असताना आपल्याला आपले प्रशांत लाड हे एक गौरव गाथा या प्रत्येक वक्त्यांचे एक खूप चांगल्या पद्धतीने गौरव गाथा घेऊन आपण नगरपालिकेच्या माध्यमातून आपण वक्त्यांना आपल्या प्रमुख वक्त्यांना देत आहोत. त्या गौरव गाथेचं वाचन या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये करत आहोत. मान्य श्री समृद्धी तुकाराम जाधव, मान्य श्री समृद्धी तुकाराम जाधव नगरपालिका नगर वाचनालयाच्या वतीने आयोजित शारदीय व्याख्यानमालेत आज आपण 2 शब्द आईसाठी, 2 शब्द बाबांसाठी या विषयावर आपले विचार मांडत आहात. ही खरोखरच आम्हा कराडकरांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. कृष्णकाठची माती ही कलेवर जीवापाड प्रेम करणारी आहे. अशा कलासक्त सामान्य शेतकरी कुटुंबात अतिक जिल्हा सातारा येथे आपला जन्म झाला. सर्व मंगल मांगल्य असा आशीर्वाद देणारे आपली आई, मंगल आणि कर संस्कारशील सोहळा असे सुसंस्कार घडवणारे आपले वडील शाहीर तुकाराम हे आपल्या जीवन प्रवासातील मार्गदर्शक दीपस्तंभ. आत्महत्या केलेल्या शेतकरी बापाच्या योजनेने आपल्या अंतःकरणात तुम्ही संवेदनाची झोप पेटली. आत्महत्या केलेल्या डोक्यावर छत्र हरवलेल्या शेतकऱ्याच्या 300च्या वर अनाथ मुलांना दत्तक घेऊन आपण त्यांना आई वडिलांच्या शीतल छायेत मिळणारी सावली दिली. माणसाला माणूस जागवणं, जगवणं आणि सजवणं हे ब्रीदवाक्य मानून आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम इंटरनॅशनल स्कूलची स्थापना केली. मी अमृता बोलते या आपल्या एकतर्फी प्रेमावरील कलाकृतीने आमच्यातल्या माणुसकीला पुन्हा जागे केले. कधी कधी माणसांच्या गर्दीत देखील आपण किती एकटे आहोत ह्याची जाणीव आपण आम्हाला करून दिली. आपल्याला अनेक पुरस्कार मिळाले पण अनाथ मुलांचे सावली होणं, त्यांची आई होणं हे खऱ्या अर्थानं हे तुमच्या समाधान पाहण्यासारखं आहे. यासारखा आपल्याला दुसरा कोणताही पुरस्कार नाही की आपण असं स्वतः मानतात. इतरांच्या जीवनात समृद्धी यावी यासाठी कायम झटणाऱ्या या समृद्धीला त्याच्या पुढील वाटचालीसाठी आम्हा कराडवासियांकडून हार्दिक शुभेच्छा. सर्वांचा जीवन प्रवास सुखकर करणारा हा समृद्धी महामार्ग कायम चिरंजीव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कराड नगरपालिका नगर वाचनालयाच्या वतीने आपला गौरव करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. मी आमचे वीरेंद्र शिंदे व विजय वाटेगावकर भाऊंनी विनंती करतो की आपण या गौरव कार्याचं समृद्धी बाबांना प्रदान करतो. आदरणीय व्यासपीठ आणि प्रेम, प्रज्ञा आणि प्रतिभाच्या सभामंडपात बसलेल्या प्राजक्तांच्या फुलांनो, तुम्हाला आश्चर्य वाटले असेल ह्या वयात आम्हाला फुल कसं काय म्हणतंय. टाइम राष्ट्रीय कार्यक्रमाचा झालाय, बिघडले की काय. असो, प्रेम, प्रज्ञा आणि प्रतिभाच्या सभामंडपात बसलेल्या प्राजक्तांच्या फुलांनो, घाणेरीच्या पण फुलानं आणि उंबराच्या पण फुलानं. कधी नव्हत काही माणसं समृद्धी म्हणल्यानंतर कोणतरी सिनेमातले अभिनेत्री म्हणून उगवलेलं एखादं फुल असेल तर त्याचंही इथं स्वागत आहे. सौरभ दादा, काय होतं बऱ्याच वेळेला वक्त्याला श्रोत्याबद्दल आणि श्रोत्याला वक्त्याबद्दल आदर असतोच, पण शंका आणि संशयाचे पदर बाजूला केले ना तर तो आदर अधिक वाढतो. बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उमटतं, हे मला सांगावं लागतं.
ठराविक एका वर्गातली लोक ओळखतात, पण समृद्धी म्हटल्यानंतर कोणतरी, ती अभिनेत्री म्हटल्यानंतर कोणतरी लेडीज येणार आहे म्हणून उगवलेली फुलं होती. त्यांच्यासाठी क्लिअर केलं. मी पहिली शंका क्लिअर करतो, मी समृद्धी जाधव. हो, लेडीज नाही ती नाही, लेडाच ती उभी असला म्हणल्यावर घोटाळा होता. दुसरी शंका आहे माझ्या सौरभदादा, आणि सौरभदादा आवाज तुमचा आहे, तुम्हाला पिक्चरमध्ये घेतल्याशिवाय ठेवत नाही आता. तुम्ही सोडतो म्हटलं तर मी हात सोडत नाही आता. दुसरी शंका आहे की हे सिनेमातलं साप खोटं. सिनेमातलं म्हणल्यानंतर गोरं गोरं चिकणं चिकणं शाहरुख आणि सलमान खान सारखं, हे मेलं काळं कोणालाही कोणाच ठाव. चिंता नाही चिंतन करो, चिंता नाही चिंतन करो, व्यथा नाही व्यवस्था करो. माझ्या चेहऱ्याचा रंग कोणताच आहे माझ्या हातात नव्हतं, मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हेही माझ्या हातात नव्हतं. माझ्या चेहऱ्याचा रंग कोणताच आहे माझ्या हातात नव्हतं, मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हेही माझ्या हातात नव्हतं. तळहातावल्या रेषांच्या पेक्षा त्याच्या पाठीमागे असणाऱ्या पेदार मगडात आपलं भविष्य सामावलेलं असतं. हा विचार ज्या आई वडिलांनी दिला तोच विचार एका आईबाबानं द्यायला येतात. खरं तर मी मार्गदर्शन करणार नाही. आता सांगितलं की मार्गदर्शन करतील, नाही करणार. मार्गदर्शन करायला माझं नाव समृद्धी असलं तर मी मार्गदर्शन करणार नाही, कारण जीवनाविषयी मला एवढा समृद्ध अनुभव नाही आहे. मार्गदर्शन करायला एकतर वयवृद्ध असावं लागतं अथवा ज्ञानवृद्ध असावं लागतं. नाव समृद्धी असलं तर मी ज्ञानवृद्ध नाही, आणि मला बाबा टोपण नाव म्हणत असलं तर मी मातापितर पण नाही. तुमच्यासारख्याच एका ज्ञानपंढरीचा मी वारकरी आहे. त्या ज्ञानपंढरीच्या पांडुरंगाच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो, आणि ज्या संयोजकांनी मला तुमच्याशी हितगुज करण्याची संधी दिली त्यांना धन्यवाद देतो. खरं तर बघा ना, एक सुंदर आहे. मला ह्या वातावरणात आल्यानंतर भावपूर्ण असं मन माझं भरून आलं. मावळतीला निघालेल्या सूर्याला हर एक संध्याकाळची फिकीर असते की मी गेल्यानंतर पृथ्वीचं प्रकाश वाचून काय होईल. मावळतीला निघालेल्या सूर्याला हर एक संध्याकाळची फिकीर असते की मी गेल्यानंतर पृथ्वीचा प्रकाश वाचून काय होईल. त्यावेळेला दूर कुठेतरी एक पंथी तेवत असते, त्या सूर्याला दिलासा देत असते, तू गेला तरी उद्याच्या सूर्योदयापर्यंत मी तेवत राहीन, कारण प्रकाश अंधाराचा नाश करतो, यावरचा लोकांचा विश्वास कायम ठेवीन, कायम ठेवीन, कायम ठेवीन. आदरणीय राष्ट्रीय कवी रवींद्रनाथ टागोरांच्या या काव्यपंक्ती, त्याच्यातलं भावपूर्ण वातावरण, त्यातला जो भाव आहे, त्या भावातलं जे पावित्र्य आहे ते मला इथं जाणवतं. त्याच्या पाठीमागचं कारण काय, असा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1932ला आपली सुरू झाली, त्या कालखंडामध्ये कितीतरी आपण दशक मागे गेलो तर याच कराडच्या कृष्णा कोयण्याच्या घाटावर अशीच ज्ञानयज्ञ सुरू होता. व्याख्यानमाला सुरू होती, ज्ञानयज्ञाची ज्योत तिथं तेवत होती, आणि ते ऐकायला कराडमधले आबाल वृद्ध सर्व स्त्री पुरुष आणि विशेष करून लहान लहान मुलं जात होती. ही तिथं जायची. देशभरातल्या राज्यभरातल्या विविध क्षेत्रातली अनेक मान्यवर मंडळं तुफान पावसासारखी तिथं बरसायची, आपले प्रेरक विचार त्या लोकांच्या मनामध्ये पेरायची. अशाच एका प्रखर विचाराच्या तेजस्वी विचार पेरताना ज्ञानेश्वरीतला 19व्या अध्यायातला साक्षात्कार व्हावा असा एक प्रसंग घडला. सौरभ दादा, ऐसे झालेगा अर्जुना जैसा स्फुल्लिंग लागेगा इंधना, मग प्रौढ होणी तिन्ही लोका तो अग्नी जाळू शके. स्फुल्लिंगाला, तुमच्या इंधनाला जे स्फुल्लिंग पेटलं तर तो जो अग्नी होईल ना तो तिन्ही लोकाला जाळू शकेल. असं जे ब्रह्मांडी ते पिंडी, असं पिंडी असलेल्या मुलाच्या अंतकरणातली ज्योत ठिणगी पेटली, आणि त्याच मुलगानं साहित्य, संस्कृती, जाती, धर्म, पंथ, पक्ष, पेदाच्या पलीकडे जाऊन टोटल एकूण निघल्या सर्व क्षेत्रामध्ये एक प्रोत्साहनदाता, आश्रयदाता झाला, ज्ञानवंत झाला, गुणवंत झाला, यशवंत झाला. आणि या यशवंतराव चव्हाण याच व्याख्यानमालेतून त्यांच्या जीवनाला, याच मतलब कराडमध्ये घाटावर असलेल्या, मला मी विशेष करून तुम्हाला सगळ्या दादांना, दीदींना आणि वडीलधाऱ्या मंडळींना विचारतोय, खरं तर मुलांना घेऊन कोण आलंय इथं? 1 2 3 4 5 6 7 जे आलेत त्यांना मनापासून दंडवत देतो. गरज आहे ना दादा. मी कार्यक्रमाला बहुतेक वेळेला राज्यभर फिरत असतो, पण एक गोष्ट जाणवते, माणसं देवळात कार्यक्रमाला असतात, एकदम लहान तरी मुलं असतात, नाहीतर एकदम म्हातारी तरी माणसं असतात, जान आणि जाण नसलेली माणसं असतात. ज्यांच्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे ती लोक उपस्थित असणं गरजेचं आहे. बदलती पिढीची घडवायची ती कुणी?
ती मुलं घडवणार आहेत. यशवंतराव चव्हाणांनी या घाटावर बसून जी व्याख्यानं ऐकली ना, तिथंच त्यांच्या जीवनाला आकार आणि आशय आला. आज त्यांच्या जीवनाला आकार आशय आलेल्या या व्यासपीठावरून बोलताना मी त्यांना शतशः नमन करतो. कारण ए जाहीद तुझी अदा ये मोहब्बत मालूम नहीं, ए जाहिद तुझे अदा या मोहब्बत मालूम नहीं, सर आप ही झुकता है उसे झुकाया नहीं जाता. त्याचा मथित अर्थ काय? ए बुद्धिवंता, तू ज्ञानवंत जरी असलास, तुला प्रेम आणि भक्ती याचा रिवाज माहित नाही. देव आणि देव माणसासमोर हे मस्तक आपोआप झुकतं, ते झुकवावं लागत नाही. हा ज्ञानयज्ञ तुम्ही सुरू ठेवला. तुम्हाला खरं तर नतमस्तक होऊन तुम्हा सौरभ दादा हे चांगुलपणाचं, सद्भावनेचं, सत्य, सौंदर्य आणि सद्भावाची ज्योत जी तुम्ही पेटवली ना, त्यांना मी कुर्णिसात करतो, नतमस्तक होऊन कुर्णिसात करतो. आणि मी माझ्या विषयाकडे वळतो. जास्त वेळ नमनाला तेल घालवणार नाही. बघा, मी मोकळेपणानं बोलेन, अगदी मोकळेपणानं, बंधनात अडकणारच नाही. मोकळेपणानं बोलन एवढ्यासाठी सांगतोय. पांडेचेरीला, मद्रासला समुद्राच्या किनारी एक आश्रम आहे स्वामी अरविंदांचा. त्या अरविंदांच्या आश्रमावर एक सुंदर असं वाक्य लिहिलं आहे, खुद को पहचानो, अनुभव सिद्ध बनो. खुद को पहचानो. हां, जी त्यांचं साहित्य आहे ना, ते सगळं अनुभवातून त्यांनी लिहिलेलं आहे. मी म्हणतो दुसऱ्याचे अनुभव आपल्याला उपयोगी पडतात हे जरी खरं असलं तरी त्यातले काही अनुभव आपण स्वतः घेतले पाहिजे. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना, माहिती, त्याचं निरीक्षण, परीक्षण, प्रयोग आणि प्रचिती केली तर आपल्यातल्या सुद्धा सामान्यातल्या सामान्य माणसाच्या जीवनाला आकाराने असे येणारं सकारात्मक दृष्टिकोन आपल्यापाशी असला तर आपण घडतो. बघा, मला मगाशी थोडंसं एक इंजेक्शन दिलं इथं आल्या लय बौद्धिक बोलायचं नाही, बदाम पिस्ता खायला द्यायचा नाही, चकना चालल. म्हणलं ओके, हरकत नाही, ट्रेन कर. सांगण्याचं तात्पर्य कसं की अनुभव सिद्ध. मी माझ्या अनुभवावरून सांगतो की हे सगळं बऱ्याच वेळेला वक्ते दादा काय करत असतात, स्क्रिप्ट एक लिहितो, दुसरा मार्गदर्शन करतो, तिसरा वाचतो. त्याच्यामध्ये अनुभवाचा, आत्मानुभवाचा अभाव राहतो आणि मग त्याला जीवनाचा स्पर्श होतो नाही. हरकत नाही, मी स्वतःची एक गंमत सांगतो. अगा का सांगतो हे सगळं? ह्या घडणाऱ्या छोट्या छोट्या घटना तुमच्याही आयुष्यात घडल्यात, त्याच घटना महापुरुषांच्याही आयुष्यात घडल्यात. पण त्या घटनेकडे बघायचा दृष्टिकोन ठरवतो तुम्ही कोण. तो दृष्टिकोन आम्हाला मिळत नाही. बघा, शालेय जीवनामध्ये मी ज्या वेळेला 10वीला होतो तर त्यावेळेला ग्रामीण भागामध्ये अतिथसारख्या गावामध्ये रात्राभ्यासिका असायची. आणि ही रात्राभ्यासिका असायची. निसराळे, खोडद, मत्यापूर, तुम्हाला माहीत आहे, आसपासची मुलं तिथं यायची. त्यावेळेला लाईट कुणाच्या घरी नसायची, शाळेतच लाईट. आणि अशा वेळेला ती सगळी मुलं रात्री 11-12 वाजेपर्यंत अभ्यास करायची. शिक्षक कोणतरी तिथं रात्रीचा स्टडी म्हणायचो त्याला, अभ्यासिकाला असायचे. शिक्षक निघून गेलो की आम्ही वांड, आम्हाला खेळून द्यायची नाही. 10वीचं वर्ष, 10वीचं बोर्डाची परीक्षा. आणि अशा वेळेला सर कधी निघून जातोय, सर निघून गेले की मी म्हणलं आपण खेळायचं. म्हणली काय खेळायचं? म्हणली मयत खेळायचं. ह्यो कसला खेळ? नाही म्हणलं, बघा ना, आता त्या कालखंडामध्ये मयत झालं ना की कोणालाही त्या मशानभूमीत येऊन द्यायचे नाहीत. ह्याला नेत्यात कुठं? त्याला हार घालते ती, पुढं भजन असायचं, याला वाजत गाजत नेऊन ह्याला दुसऱ्या गावात सोडते ती का काय? कुतूहल असायचं, असं वाटायचं की कुठं नेतात हे सगळं. म्हणलं आपण मयत खेळायचं. मग ठरलं, लगेच पोरांच्यात बहुमताचा ठराव झाला आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. मी फरमान सोडला, अरे जा ती शाळेचं बांधकाम चाललंय तिथली शिडी आण. कोणीतरी शिडी आणली, दुसऱ्यानं कडबा आणला, तिसऱ्यानं गुलाल आणला. कंदील घेऊन आलेली बाहेरच्या गावची पोरं हातात म्हणली आम्ही मडत थडगं पुढं धरतो, आम्ही येतो. शाळेतली 100-1 पोरं गोळा झाली आणि मग मी ठरलं की मयत म्हणली मी होणार. ती म्हणली आहा, म्हणजे तुला खांद्यावर घेऊन रात्रभर हिंडवायचा, बारकाई सोय. मी तेव्हा बी तसाच होतो. हा नाही, पण माझ्यापेक्षा एक मोठा उपले होता आणि तो म्हणला नाही आधी मी, मग दुपारच्या सत्रानंतर तू. अरे मला खेळायचं का? पाठपर्यंत खेळायचं. सगळी घरी गेली आणि मयत त्या पोराला तिथं ठेवला, मी बांधला, खांद्यावर घेतलं आणि शाळेच्या ग्राउंडवर रात्रीच्या 1 वाजता मैताला सुरुवात झाली. गावाच्या बाहेर असलेली शाळा, कुणीतरी कंदील हातात घेतलाय, पोराला समोर धरलेला आहे, ते पोरगा गाडगं धरलेल्याचा सीन करतंय आणि हे सगळं शाळेच्या ग्राउंडवरनं फिरतंय. ते पोरगं रडायला लागलं, आमचा बाप मेला. मी त्याला समजून सांगत होतो, तुला उद्या नवा बाप देतो, रडू नकोस. असं फिरायला सुरुवात झालेली होती. त्यानं रडायचा ठेका धरलेला, राम नाम सत्य, माझा बाप मेला, तुला नवा बाप देतो. असं करत करत शाळेच्या ग्राउंडवर 9-10 पेरं झालं. मी म्हटलं उत्तर की खाली लागा, आता मला तरी वाज फिरवू दे की. नाही म्हणला, अजिबात चालणार नाही. 2:30 भर रात्र झाली, 2:30चा पहर झाला आणि ती ऐकायलाच तयार नाही.
तेवढ्यात हायवेच्या कडेला गाडी थांबली, ट्रक थांबला, ट्रकमधनं कोणतरी ग्रस्त खाली उतरले आणि उतरल्यानंतर त्यांनी बघितलं शाळेच्या ग्राउंडवर मयत, इकडं कसं मयत फिरतंय, काय सांगायच्या आत त्यांची एकदम हे चालं. पटकन त्यांनी जिथं टाच लागल तिथं टाच लावत 100च्या स्पीडनं गावात गेलं. त्यावेळेला गावात माणसं झोपायची देवळात, घरं छोटी. त्यांनी उठावलं, व तात्या, वा बा, वा अण्णा, अहो शाळेच्या ग्राउंडवर म्हणली मयत फिरतोय. तात्या उठलं, देवळात झोपलेलं, जत हात जाईल तिथं खाजवत म्हणलं, आईला सराचाच ॲक्सिडेंट झाला होता, त्याचाच आत्मा फिरत असेल म्हणलं. असं सुरू झाल्यानंतर ही त्याला कुणीतरी म्हणले नाही मांत्रिकाला बोलवा, कुणीतरी आणली छडी आणली, कुणीतरी एक कासंडीवर गोमूत्र आणलं, व वेताच्या काट्या आणल्या, पैलवान मंडळी गोळा केली आणि 101 जणांचा जमाव हायस्कूल शाळेकडे चालायला लागला. आम्ही इकडे रंगात आलो, राम नाम सत्य, माझा बाप मेला तुला उद्या नवा बाप देतो, माझा बाप मेला मला नवा. मला ती बसूनच जात देत नव्हती, मला बसून नाही. रंगात आलेला खेळ म्हणलं जाऊ दे, खेळायचा आनंद तरी मिळतोय. आम्ही हसत होतो, रडत होतो, मजा करत होतो, फिरत होतो ग्राउंडवर. आणि त्यावेळेला टी व्हीवर राम, मी का सांगतोय मगाचा त्यातला आत्मबोध, स्वतः निरीक्षण, परीक्षण, प्रयोग आणि प्रचिती, त्याचा दृष्टिकोन जर तुमच्याकडे असला, मी हे सांगतो त्याला कारण का ही सत्य घटना आहे. हे रचीव आणि वातावरण निर्मितीसाठी सांगत नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या छोट्या घटना आहेत, पण त्याचं निरीक्षण करता आलं पाहिजे, मानसशास्त्रीय विश्लेषण करता आलं पाहिजे, किती जीवनामध्ये बदल घडतो. ऐका, ज्या वेळेला आम्ही त्या ग्राउंडवरनं फिरत होतो, रामायण सिरियल सुरू होती. 101 जण ज्या वेळेला दबकत तरी बी भीत होतीच की, भूत आहे म्हणल्यावर शाळेच्या ग्राउंडवर. रात्रीची गडद अंधारामध्ये दबकत आली आणि त्यांनी ऐकलं, कुणीतरी बघितलं, राम नाम सत्य, माझा बाप मेला तुला उद्या नवा बाप देतो. मधीच हास्याची लकेर उठायची, खोखा हसायची आणि पुन्हा बॉम्बला रडायला सुरुवात करायची. शीन खराबी वाटायचा आणि मजा आल्यामुळे थोडं वातावरण ढिलवलं, खोटा बी वाटायला लागला. आणि कुणीतरी हिरलं की ही म्हणली भूतबित नाही, ती आपल्या गावची वांढराई ती. तेवढ्यात कुणीतरी आवाज दिला, आक्रमण. 101 जण पळत आली. आम्ही मयत टाकलं ना, आम्ही गेलो पळून. गमतीचा भाग असा, मयत तिथंच पडलं, आम्ही पळून गेलो. बाकीच्या ठिकाणी शीन असा असतो की मयत शांत असताना कडची रडत होती, हिथं शीन असा सुरू झाला, बाकीची टेचत होती, मयत रडत होत. मी बांधला होता त्याला, मी बांधला होता, मला बसूनच देत नव्हतं, थांब म्हणलं. त्याला असा बांधला, त्याला पळून जायला आला नाही, भदाडला मरस्तवर त्याला मारला. दुसऱ्या दिवशी आम्हाला कळलं शाळेला सुट्टी, आम्ही गेलोच नाही. तिसरी दिवशी घटक चाचणी होती. तिसरी दिवशी जेव्हा घटक चाचणी होती, नाविलाच आहे, घटक चाचणीची मार्क 6 महिला धरते ती. आम्ही घटक चाचणीला हजर राहिलो. सकाळी प्रार्थना झाली, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, जांभळ्या देत प्रार्थना संपली आणि हातात छडीन दंडला गोडी उभा राहिला तिथं स्टेजवर आणि फरमान सोडलं. परवा दिवशी मैतीला कोण होतं? आईला म्हणतं आता हे कशाला काय टाप. अहो म्हणलं सर का करायचंय? अरे म्हणले आज तिसरा आहे सावडायचा कार्यक्रम आहे, सावडायचा कार्यक्रम आहे. मग एकानं दुसऱ्यानं तिसरा, तवर पैलवान मंडळी आली गावात. नाही म्हणले, कोणतरी म्हणलेला आंब्याच्या झाडाला टांगून मारा, कोण तर म्हणला आंब्याच्या झाडाला टांगून कसं मारायचं, रेस्टिकेट करा, प्रश्न मिटला. पैलवान म्हणजे नाही गाढवावनं धिंड काढायची, लय मस्ती आले ते हसनी. असं वातावरण भयान निर्माण झालं. आम्हाला कळलं ना आम्ही काय केलं ते. आणि अशाच अवस्थेमध्ये प्रश्न निर्माण झाला. ते सरांनी आम्हाला मुख्याध्यापकाने बोलवलं. तिथं बी खोडगुणीपणा आहे ना, मी पहिल्या वळीत होतो, दुसऱ्या वळीत ती पोरग मध्ये ठोलं झोपलं मयत झालेलं ती होतं आणि सगळी मंडळी अशी आम्ही उभी राहिली घटक चाचणीमुळं. आणि तरी सरासनी मी विचारलं, ती मागचं पोरग मला विचारते कशाला बोलावलं सरांनी. म्हणलं 2-2 घास खा म्हणते, 3 जा म्हणते. सरांनी दांडू माझ्या टाळक्यात टाकला, मी खाली पडलो. आणि परिस्थिती निर्माण अशी झाली की 2-4 सर आलं, तळाला मरणाची मारायची. आता पोराला बॉट लावायची, घास नाही शिक्षकाचा, लगेच पोलीस केस करतोय. धुवायला सुरुवात केली. आणि धुवायला सुरुवात केल्यानंतर त्या कालखंडात मी नाव घेऊन सांगतो, त्याला सत्यतेचा आधार आहे, रमेश गणपती मिरजकर नावाचे कोळीवाडीतले आपल्या इथले शिक्षक होते. ते पुढे आले आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं करताय का, पोरं मरतील. सगळ्यांना बाजूला काढलं आणि आम्हाला बाजूला घेतलं. आम्ही कसं तरी रडत आलं. म्हणजे समृद्धी तुला रिस्टिकेट करणार आहे. खरी कल्पना कुणाची? पोरांनी बरोबर सांगितलं. म्हणजे ह्योच कृष्ण आहे काळा. सांगितलं अरे काय असं केलं तू, आता तुला रिस्टिकेट करावं लागेल, तुला हकलून द्यावं लागेल. मी सरांना विनंती केली, सर माझे वडील वारले, तो मला रिस्टिकेट करू नका, मला प्रायश्चित्त द्या,
मला वाटेल ती शिक्षा द्या, पण सर मला रिस्टिकेट करू नका. जीवाच्या आकांक्षेने मी सरांना सांगत होतो. बाकीची खांदकरी आणि मडकधरी शेजारी होती, त्यांनी बी रडायला सुरुवात केली होती, भोंगा पसरून रडायला सुरुवात केली होती. अशा वेळेला त्यातली 2 पोरं शिंबडी होती, त्यासनी सर काही नादाला लागलं नाही, म्हणजे हात भरल त्यांना मारायचं नाही, ती कडल तशीच होती. सुरुवात झाली आणि सरांना सांगितलं समृद्धी हात पुढं कर. मी हात पुढं केला, दुसऱ्या क्षणाला हातावर छडी पडणार एवढ्यात माझ्या मुखातून शब्द बाहेर पडला, आई. नकळत शांतता पसरली होती. मी डोळे उघडले तर सरांनी मला छडी मारलीच नव्हती. अरे सरांनी मला छडी दिली नाही याचा अर्थच असा सर मला रिस्टिकेट करतील. मी पुन्हा काकुळतीने ओरडलं, सर मला प्रायश्चित्त द्यावं, मला रिस्टिकेट करू नका, मला प्रायश्चित्त द्या सर, मला छडीनं मारा, मला फोडून काढा, मला सर गाढवावरून धिंड काढा, पण मला रिस्टिकेट करू नका. सरांनी तोच शब्द, तीच प्रश्न, तीच आज्ञा, तोच शब्द हात पुढे गेला आणि पुन्हा छडी पडणार, तोच अंतकरणात शब्द आला, आई. कितीतरी वेळ शांतता पसरली होती. सरांनी अजून एकदा ही कृती झाली आणि मग पाण्याचा तांब्या आणला. मला म्हणले समृद्धी खाली बस, जा तोंड धुवून ये. म्हटलं तोंड कशाला धुवू? नाही म्हणले धुवून ये. कोणच कोणाबरोबर बोलत नव्हतं, मौन पाळलेलं होतं. आत्मा आणि परमात्म्याचा संवाद व्हावा असं का कुणास ठाऊक एक मुख संवाद आमच्यात सुरू होता. सरांचं हृदय कागळलं होतं. मी आज या ठिकाणी तात्या हे सांगतोय कशासाठी? प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी घटना घडल्यात, पण त्या घटनेकडे बघायचा तुमचा दृष्टिकोन ठरवतो तुम्ही कोण होणार आहे. ज्या वेळेला शांतता झाली आणि सरासनी मी म्हणलं जाऊ, सर म्हणलेलं का लय भारी केलो होतोस तो. म्हटलं बंजाळ कोण मास्तर का मी, असं कसं म्हणतंय? हो म्हणली लय भारी केलं होतंस. अरे आम्हाला खरंच माहीत आहे असं वाटलं, आम्ही बी घाबरत होतो. म्हणली मस्त की गाववाली आम्हाला म्हणतो चला चला, भ्या वाटत होतं, खरंच तू केलं होतं? म्हणली हो मी केलं होतं. आज मला या ठिकाणून तुम्हा सगळ्या आईबापांना एक सांगावं लागेल, त्यावेळेला सरांनी मला फोडून काढलं असतं, त्याच वेळेला सरांनी मला रिस्टिकेट केलं असतं, त्याच वेळेला सरांनी माझी गाढवावरून धिंड काढली असती. बाशी मर्ढेकरांची कविता आहे, कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो, कितीतरी दिवसात नाही नदीत डुंबलो. जीवनातलं उत्कट सत्य तितकंच दाहकपणे हुबेहूब मी तयार केलेलं होतं आणि मैताचा शीन सुरू होता की जो सगळ्यांना खरा वाटला. आणि त्याच सरांनी मला सांगितलं समृद्धी तुला या शाळेच्या सांस्कृतिक विभागाचा प्रमुख करतो, तू नाटक करायला सुरुवात कर. म्हणून समृद्धी जाधव कलाकार जन्माला आला. समृद्धी जाधव कलाकार का जन्माला आला? त्याला कारण आहे ना. हा जन्माला आला त्याला कारण हे आहे, तुमच्याही आयुष्यामध्ये छोट्या छोट्या घटना घडल्या असतील. मी हे बाकीच्या विषयाकडे जाताना हे तुम्हाला आवर्जून सांगण्याचं कारणच आहे कसं की एक छोटी घटना आहे. आज राज्यभर वेगवेगळ्या विषयावर सांगितलं जातं की राज्यभर व्याख्यानाच्या निमित्तानं फिरतोय, पण त्याला आत्मानुभवाचा टच असणं हे फार महत्वाचं आहे. थोटांडानी खोटं काहीच बोलायचं नाही. पुढं मी तुम्हाला सांगतो, राजकारण हे समाजकारणाचा एक पर्यावरण आहे. राजकारण समाजाचं एक पर्यावरण आहे, पण हे पर्यावरण इतकं प्रदूषित झालेलं आहे की एकूण समाज जीवन खंगत आणि खचत चाललंय. बघा, श्रमाशिवाय पैसा, ज्ञानाशिवाय पदवी, चारित्र्याशिवाय प्रतिष्ठा, हे अभद्र युती या कालखंडामध्ये झालेली आहे. अशा वेळेला संभ्रमित अवस्थेमध्ये सामान्य पालकांनी, सामान्य माणसानं करायचं तरी काय? उच्चतम जीवन मूल्यांचा आणि आदर्शाच्या लोप पावलेल्याच्या तरुणाईवर समाजामध्ये कशा प्रकारे संस्कार केले पाहिजेत हा खरा प्रश्न आहे. मी तुम्हाला अंतर्मुख थोडंसं करतोय, त्याच्या पाठीमागचं कारण आहे. मी जरा रोचक पद्धतीने बोलत असलो तरी खोचक मर्म तुम्हाला सांगतोय, समजून घ्या. तुम्हाला माहिती आहे कोणाला? सातारा जिल्ह्याचा गेल्या वर्षीचा मुलांचा, शालेय मुलांचा आकडा आहे, 196 मुलांनी 10वीच्यातल्या मुलांनी आत्महत्या केल्या. मला तुम्ही सांगावं, मला दिदी आणि दादानं सांगावं, हे आम्हाला माहीत नाही. 204 मुलींच्या पेक्षा जास्त रेकॉर्डली सातारा जिल्ह्यामध्ये 2021-22 आहे रेप झालेला आहे, जो रेखाडली नोंद आहे. मी का बोलतोय? विषयाची निवड का केली? 2 शब्द आईसाठी आणि 2 शब्द बाबांसाठी सांगण्याच्या पाठीमागचं कारणच काय? अरे आमचे कोवळे जीव का मरतात आहे? सभा समारंभाच्या निमित्तानं एवढा समाजातली सज्जन शक्ती संघटित झालेली आहे, या विचारावर आम्ही राजकारण विरहित समाजातली सज्जन शक्ती एकत्र होऊ शकत नाही का? होणं गरजेचं आहे रे. भगवंतानो, जात धर्म पंथ पक्ष भेदाच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा कुठेतरी ध्वज आपण हातात घेऊन आपण सगळी सज्जन मंडळी जर संघटित झाली तर ह्या गोष्टी होतील. रस्ता होईल, लाईट लागल, कामं होतील. पण हे किती भयान चालू आहे. ह्या प्रबोधनाच्या यज्ञाच्या निमित्तानं तुम्हाला ही गोष्ट मला अंतर्मुख करायची आहे का? तर मुलाच्या हृदयामध्ये चाललेली जी स्पंदन आहेत
ती बाप म्हणून तुम्हाला कळली पाहिजेत, आजोबा म्हणून तुम्हाला कळली पाहिजेत. ही का कळीच आहे बघा. एक पोरगं इंजिनिअरिंगमध्ये नापास झालं, नापास झाल्यानंतर नैराश्याच्या गर्देत गेलं आणि गर्देत गेल्यानंतर त्याला काहीच सुचत नव्हतं. पण अशा अवस्थेमध्ये त्याचा बाप आला तिथं आणि त्याला हळूच कानात म्हणाला, काय रे दार लावून बसलायस, नापास झालास, वेड्या उठ गाणं म्हण ना. ए गाणं म्हण. पोरगं चिडलं, बाबा अख्ख्या कॉलेजमधली सगळी पोरं पास झाली, मी नापास झालो आणि तुम्ही माझी चेष्टा करताय. अरे वेड्या तू गाणं म्हण. तू ना अरे मी कसं गाणं म्हणू, अरे तुझ्यासारखं गाणं कुठल्याही मुलाला शाळेतल्या येत नाही. काय सांगताय पप्पा. हो कितीतरी वेळ पप्पा त्याला त्याचे बाबा त्याला समजून सांगत होते आणि का कुणास ठाऊक एका अनाहूत क्षणी बापाचा बोलण्यातला खरेपणा त्या मुलाचा आत्मविश्वास द्विगुणित करून गेला आणि ती पोरगं गाणं म्हणायला लागलं, गाणं म्हणायला लागलं, गाणं म्हणायला लागलं. आणि एक दिवस स्वरसंगीताच्या क्षितिजावर अरुणोदय झाला आणि अरुण दातेसारखा गायक जन्माला आला. पण अरुण दातेंसारखा गायक कधी जन्माला येतो, बाळाच्या आत्म्याचा आवाज ऐकणारा बाप त्याला लाभतो, तेव्हा अरुण दातेसारखा गायक जन्माला येतो. आमच्या आजच्या बापाला सवड आहे का, सवडच नाही. दिवसभरच्या एकूण सगळ्या 24 घंटामध्ये 3 तरी तास गौतमी पाटलाचा कार्यक्रम बघितल्याखेरीज झोप लागत नाही. 10 काय वास्तव आहे. आमच्या मुलाच्या आत्म्याचा आवाज काळजाचं कान करून असलेला बाप लाभला तर अरुण दातेसारखा गायक जन्माला येतो. पण आम्हाला मुलांकडे बघायला वेळ कुठं आहे, त्यांच्याशी हृदय संवाद कुठं आहे. श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली. कुठं सांगितली हो, हातरुणात. कुठं सांगितली, रणांगणात. अरे योद्ध्याला सांगितली रणांगणात. मी मगाशी सांगितलं की ऐसे झाले का अर्जुना जैसा स्फुल्लिंग लागेगा इंधना मग प्रौढ होणी तिन्ही लोका जाळू शके. हे प्रचंड मुलांच्यात जे ब्रह्मांडी ते पिंडी, प्रत्येक मुलांच्यात त्या प्रचंड ऊर्जा आहे सर, प्रचंड ऊर्जा आहे. पण या ऊर्जेला विधायक रूप द्यायचं, ते स्फुल्लिंग चेतवायचं. आई बाप म्हणून आम्ही नाही का कमी पडत, आम्ही अंतर्मुख नाही का व्हायला पाहिजे, आम्ही विचार नाही का करायला पाहिजे, करायला पाहिजे ना. पण हे आम्ही करतच नाही. का करत नाही, काय झालं कुणास ठाऊक. माणसं पदा आणि पैशासाठी पिसाट झालीत. माणसाला भगवंताचा गुलाल आणि निवडणुकीतला गुलाल यातला फरक कळायचा बंद झालाय. समाजामध्ये जात वाडा भावकी बुडका तट पडलेत. गावच्या ग्रामदैवतावर दानवी संकटाच्या सावल्या पडल्यात. लाखो रुपये खर्च करून आम्ही मंदिर आणि मशिदी बांधतोय, पण माणुसकीचं घरटं मात्र उद्ध्वस्त होत आहे. माणुसकीचं घरटं मात्र उद्ध्वस्त होत आहे. माणुसकीचं घरटं मात्र उद्ध्वस्त होत आहे. काय होतं, काय याला केलं काय पाहिजे. मी नुसत्या समस्या नाही तात्या मांडणार सर, मी नुसत्या समस्या नाही, त्याचं समाधान पण तुम्हाला सांगणार आहे. मी जे पाहिलेलं आहे, मी कुठल्या मान्यवराचं महावीराचं कुणाचंही काही सांगत नाही. मला जे अनुभव आलेला आहे ते अनुभव सिद्ध आहे, हे मी सगळं सांगतो. त्याला कारण काय बघा. 3 मुलं सातारा जिल्ह्यातली, शिकली, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, गेली नोकरीला, पुण्यात गेली, मुंबईला गेली, बँगलोरला गेली, नोकरी नाही, परत आली. कुठंच नोकरी नाही म्हणल्यानंतर त्यांना खायला पैसे नाही. तिघांनी निर्णय घेतला की नैराश्याच्या खाईत गेलेली मुलं जगण्याला अर्थ राहणार नाही. अरे एवढं शिक्षण आहे, आरक्षण नाही, अमुक नाही, थमुक नाही, वेगवेगळ्या विषयावर तुटून बोलत होती. आणि तीच मुलं ज्या वेळेला आत्महत्याच्या निर्णयानं घेरली गेली, ती मुलं आली की सर आली, पण म्हणली किमान मरताना आपलं प्रेत तरी आपल्या आईवडिलांना मिळावं म्हणून आपण मरूया म्हणजे आपल्या गावाकडे जाऊन. आली चाळकेवाडीच्या तिथं, चाळकेवाडीच्या तिथं ती उभी राहिली आणि निर्णय घ्यायचा, रडली एकमेकाच्या गळ्यात पडून. आणि निर्णय घेत असताना त्यांनी बघितलं तर कुठंतरी खाली एक शेतकरी भाताची मळणी करत होता. शेतकरी झोपलाय, बैल फिरत होती. आईला म्हणले आपण एवढं शिकलोया आणि ही झोपली आहे जात निवांत, आणि ह्याला कसं काय काम चाललंय. मरायच्या आधी एवढा प्रश्न विचारूया रे. गेले, हो दादा, हो शेतकरी दादा उठा. ते उठले. म्हणले का, अहो तुम्ही झोपला आणि बैल काम करते ती. म्हणली हो. मग बैल कशी काम करतात. अरे वेड्यानो, बैलाच्या गळ्यामध्ये घंटा आहे, घंटा काम करत असताना वाजते आणि बैल थांबली की घंटा वाजायची बंद होते. शेतकऱ्याचा कान हळवा असतो. मी हातात चाबूक घेतो, चाबकाचे 2 फटकारे. बैलाला नाही मारत, आवाज काढतो. मी जीवापाड प्रेम करतो, त्या लेकरासारखं प्रेम करतो. बैल परत काम करतात आणि परत घंटा वाजते, मी आराम करतो. ही 3 जण एकमेकाकडे बघितली. म्हणजे असं आहे होई. मग आता दुसरा प्रश्न आमचा असा आहे. म्हणजे काय आहे, समजा बैल एकाच जागेवर उभी राहिली आणि अशी घंटा वाजवली तर. त्या शेतकऱ्याने उत्तर दिलं, माझी बैल तुमच्यावानी ग्रॅज्युएट नाहीत. रोचक
उदाहरणातून खोचक मर्म मी तुमच्या लक्षामध्ये आणून देतो की आमच्या हातात पडलेली सर्टिफिकेट आहेत. शहाणपण कुठे आहे? शहाणपण नाही. BSc BEd BA BEd एड ढिगभर सर्टिफिकेट आहेत. लग्नपत्रिकेत छापाय पुरती. आत्ता रोजगार मेळावा परवा आम्ही साताऱ्याला घेतला होता. त्या रोजगार मेळाव्यामध्ये तात्या 16,000 पोरं आली होती. 1,500 पोरांनी रोजगारासाठी सिलेक्ट केलं. तिथनी पण बाकीची माघार आली. मी त्या एमडींशी बोललो, असं का? म्हणली अहो एवढी शिकलीत. म्हणली त्यांचं शिक्षणाची जी पदवी आहे ना ही फक्त गेट पास आहे, आत येण्यापुरती. त्यासनी काही येत नाही, काहीच मुलांना येत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला अंतर्मुख करतो. विनोदाच्या अंगाने तुमची वातावरणाची जरी तुम्हाला छेडत असलो तरी एक विषय त्या अंगाने सांगतो. भगवंतानं सगळ्यात जास्त आत्महत्या आहेत त्या शिकलेल्या मुलांच्या. माहित आहे तुम्हाला? एका संस्थेने सर्वे केलाय. सगळ्यात जास्त आत्महत्या कोणाच्या? शिकलेल्या मुलांच्या. सगळ्यात जास्त घटस्फोट कुणाचे? शिकलेल्यांचे. सगळ्यात जास्त आई वडील वृद्धाश्रमात कोण? शिकलेले. अडाण्याचा आहे का आई वडील आश्रमात? कधीच नाही, कधीच नाही. आणि सगळ्यात जास्त क्राईम कुणाचा आहे? तर शिकलेल्यांचा. सांगा बरं, शिक्षणानं आम्हाला काय दिलं किंवा आम्ही शिक्षणातून काय घेतलं? कोणच्या बाजूला निघालो आहोत? तात्या, आम्हाला हे उज्ज्वल वारसा मिळाला. यशवंतराव चव्हाणांचा वारसा तुमच्या घराण्याला, कुटुंबाला, कराड नगरीला आणि ज्या ज्या जातिवंत माणसं आहेत त्यांना महावीरांचा हा वारसा मिळाला. पण सांगतो, आपल्या प्रॉपर्टीचा वारसा, आपल्या गाडी, घोडा, रेडा, बंगला सगळ्याचा वारसा आपोआप आपल्या मुलांना मिळणार आहे. पण कसं वागायचं याचा वारसा जर तुम्ही मुलांना देणारच नसेल तर तुमची मुलं उद्या त्यांच्या रांगेत असतील. याचा विचार आपण करणं गरजेचं आहे की नाही? आहे का नाही गरजेचं? मला सांगा ना, किती भयान अवस्था आहे, भयान अवस्था आहे. ही मुलं का अशी होतात आहे? काहीच कारण नाही. आणि मग ह्याच्यावर उपाय काय? एका चित्रपटाच्या निमित्तानं मी फिरत असताना एका वेश्यावस्तीमध्ये गेलो. बघा, ऐका, वेश्यावस्तीमध्ये गेल्यानंतर एका वेश्येला भेटलो. तिनं जी मला कहाणी सांगितली ती कहाणी अशी आहे, 2 दिवस तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हता, गिऱ्हाईक तिच्याकडे नव्हतं. बघा, आणि अशा वेळेला शालेय 10वीच्या परीक्षा झाल्या. सत्य घटना, एकही खोटं नाही, नाव घेऊन सांगेल. 10वीचे पेपर संपले आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी एक 10वीचा पेपर दिलेलं एक पोरग खिशात पैशाची बंडल घेऊन आलं. वेश्येकडे गेलं. वेश्येचा व्यवसाय गिरायकाचं समाधान करणं. ते पोरग तिच्याकडे गेलं. तिच्या पोटात भुकेचा डोंब उसळलेला आहे. पोरग समोर आलेला आहे. त्यानं इच्छा व्यक्त केलेली आहे. अशा वेळेला त्या वेश्येनं त्याचे पैसे घेतले का? त्याचं पैशाची परतफेड त्याला केली का? संवेदनशील मनाचा कवी असल्यामुळं एक सुंदर काव्य झालं. या काव्यानं मी तुम्हाला पुन्हा तुमच्या या गोष्टीकडे घेऊन जातो. बघा, सौंदर्य आणि सामर्थ्याची पूजा करी एक सुकुमार. वय कळलं ना? मुलं कशी असतात? सौंदर्य आणि सामर्थ्याची पूजा करी एक सुकुमार, शोभून दिसे यौवन त्याला सृष्टीचा अलंकार. यौवन कुणाचा आहे? सृष्टीचा अलंकार आहे. सौंदर्य आणि सामर्थ्याची पूजा करी एक सुकुमार, शोभून दिसे त्याला यौवन सृष्टीचा अलंकार. परी एक दिन त्या कोवळ्या वयात विषय वासना करी विचारांवरती मात. तप्त भावना तप्त विकार, अंध जीवनाचा अंध चित्कार. असाच तो गेला वेश्येच्या घरी, म्हणाला इच्छा तू माझी कर पुरी. हवे ते माग मला, देईन तुला चंद्र सूर्य आणि तो तारा. इच्छा व्यक्त केली. वेश्येने त्याकडे पाहिलं. पाहून तो कोवळा, अरे त्याच्या बोटावर मिसरूटाचा रंग पण काळा नव्हता. एवढं पोरग पैशाचं पुडकं घेऊन आलंय. तिनं काय केलं? पाहून तो कोवळा जणूच ताना, तिलाच फुटला वात्सल्याचा पाना. तिलाच फुटला वात्सल्याचा पाना. शब्द त्याचे तिने ऐकलेच नाही. पाहुणी त्याला जागली तिच्यातील ताई आणि माई. जागली ताई आणि माई. सुख सुख नव्हे पाहुणी तुझला, भावाची या दारे रे मजला. सुख सुख नव्हे रे हा मार्ग नरकात रे गेला. सुखाने रे राहा माझ्या लाडक्या भावा, ठेवूनी हात डोईवर. वेश्या आहे ही. वेश्याला भेटलोय मी. ठेवूनी हात डोईवर, करुणा डोळ्यातून वाहिली. का चुकला वाट भावा, किती आयुष्य माती मोल झाली. फुलांच्या बाजारात त्याला तुळस भेटली.
फुलांच्या बाजारात त्याला तुळस भेटली, सुगंधाने त्याची धुंदीच उतरली, वात्सल्याच्या धारांनी विखार तो विजला विजला, चुकलेली वाट तो सुधारून गेलाच तो गेला, चुकलेली वाट तो सुधारून गेलाच तो गेला. आता तुमच्या लक्षात आले मुलं वाट का चुकतात आहे. नुसतं निसर्ग नाही, निसर्गाकडून जर आपल्याला दुष्काळ पडला तर आपण शासनाला मागू, नेत्यांना मागू, सरकारपाशी धोरणं धरू की आम्हाला काहीतरी दे. पण नैतिकतेचा दुष्काळ पडलाय. वात्सल्याच्या धारा आज कुणाच्या डोळ्यात आहेत. त्याच्यासाठी काय करायचं आहे, हे करायचं आहे. हे ज्ञानयज्ञ आहे. वात्सल्याच्या धारांनी विखार तो विजला विजला. अरे आज मुलांसाठी कुणाच्या डोळ्यात, तुम्ही सांगा ते पोरगा जर वेश्येच्या रडण्यानं जर परिवर्तन झालं असेल तर आईच्या रडण्यानं नसतं का झालं, सहज झालं असतं. पण आईला टीव्हीतनं वेळ आहे का, नाही, वेळ नाही. बापाला वेळ आहे का, नाही. आणि ही मग मुलं जीवनाच्या आरंभ आधीच जीवनाचा अंत व्हायला लागलाय, कडेलोट व्हायला लागला ह्या मुलांचा. ही कोवळी मुलं का मरतात आहे, कारण वात्सल्याच्या धारा आज आमच्या सगळ्यांच्या डोळ्यातून आटलेल्या आहेत रे. आम्ही खोटं भेटतो एकमेकाला. आलो तर 100 हातात अंगठी असली तर कसं काय बरं आहे का, काल कुठे गेला होता, चैन दाखवतोय, अंगठी दाखवतोय, बोललं तर साडी सांगतोय, माझी 10,000 रुपयाची साडी आहे, माझी 20,000 रुपयाची साडी आहे. हां, पद पैसा प्रतिष्ठेच्या पलीकडे जाऊन आम्ही माणूस म्हणून भेटतो का कोणाला. प्रत्येक माणसाला आपल्या जीवनामध्ये सिद्धी हवी आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये हवी, पारिवारिक जीवनामध्ये हवी, सामाजिक जीवनामध्ये हवी, आध्यात्मिक जीवनामध्ये हवी, व्यावसायिक जीवनामध्ये. सिद्धी मतलब सुख, सद्धी मतलब सुख, शांती, समाधान हवं आहे. कुणाला नको आहे, सगळ्याला हवं आहे. पण त्याचं कर्म तसं आहे का. देवाकडे लोंढा तात्या जातोय त्याला कारण काय, दगडाचा देव, मातीचा देव आम्ही मस्तकी धरतोय, कल्लोळ करतोय आणि जिवंत जातिवंत जिवंत माणसं पायदळी ठेसकळतोय. आम्हाला देव पावणार आहे का. गालिब नावाचा शायर म्हणतो, गालिब जिंदगी भर यही गलती करता रहा, गालिब जिंदगी भर यही गलती करते रहा, धूल तो चेहरे पे और आईना साफ करता रहा, धूल तो चेहरे पे और आईना साफ करता रहा. आमच्या चेहऱ्यावर धुरळा आणि आम्ही आरसा साफ करतोय. देवाच्या बाबतीत बघा ना, कसा पावना देव तुम्हाला, पावणारच नाही. अंतर्मुख म्हणून विचारा. मी माझ्या भारत माझा देश आहे म्हणतो आणि मी माझ्या भावाला भाऊ म्हणतो का, नाही म्हणत रे. चुकलं असेल, झालं असेल, काही घडलं असेल, पण ज्या वेळेला माझ्या हृदयातली अंतकरणातली सद्भावना सत्य प्रवृत्ती जागते ते जीवन परत नाही रे. पैसा कमवता येतो, पैसा कमवता येतो, पण माणूस की नाती जर तुटली ना की परत माणसं येत नाहीत रे. काचेला तडा गेल्यासारखं होतं. हा जिव्हाळा संपलाय. म्हणून शेतकऱ्याच्या शेतातलं पीक तर गेलंच गेलं, पण पोटचा मोड वाया जाऊ नये म्हणून कर संस्कारशील सोहळा. हा संस्कारशील सोहळा त्यांच्यासाठी आहे. तात्या तुम्हा सगळ्या सज्जनांना विनंती करतो, पुढचं कोणाचं पण असू दे व्याख्यान, पण आपल्या मुलांना लेकरांना घेऊन या रे. एक पंथ तयार झालेला आहे ज्यांना खूप चांगलं बघावंसं वाटतं, खूप चांगलं ऐकावंसं वाटतं, पण थोडं काही चांगलं करावंसं वाटत नाही. क्रियाशून्य सहानुभूती दाखवणारी एक वर्ग तयार झाला. अरे 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 खूप रे वाईट झालं, वा बेकार रे बेकार झालं, कामच संपलं. एखाद्या मुलीची कोण छेड काढत असेल तर त्याला ते काय म्हणतील, तुला गणपतीची शपथ आहे, तुझ्या मारुतीची शपथ आहे, तू असलं करू नकोस, तुला पाप लागेल. ती थांबणार आहे का जात, थांबणार नाही. बळाशिवाय तत्व, शक्तीशिवाय न्याय आणि प्रयत्नाशिवाय दैव पंगू आहे, अपंग आहे. आणि हे बळ तुम्हाला सामूहिक शक्तीतून येतं. ही सामूहिक शक्ती आहे ना. आपण शेतकऱ्याची लेकरं, पीक दाटून असल्यावर तण मरतं का नाही रे, मरतं तण, पण पीक कुठं दाटून येतंय, मोडापेक्षा ताट एक एक जण होते. कोण कुणावर बोलायला तयार आहे, कुणावर बोलायला तयार नाही. आणि ह्या अवस्थेमध्ये आम्ही आपल्याला कशा पद्धतीनं आपण आपलं जीवन, शाळा कशी असली पाहिजे. आज तुम्ही सगळी सज्जन मंडळी शाळेमध्ये आपल्याला मुलाचं प्रगती पुस्तक मिळतं का नाही. असा कोण इथं पालक आहे की शाळेचं प्रगती पुस्तक जाऊन बघितलंय, कोण आहे का, हात वर करा. मी माझ्या शाळेत जाऊन, आमच्या पोरगा ज्या शाळेत शिकतो, आमचा वंश ज्या शाळेत शिकतो, आमची रणरागिणी ज्या शाळेत शिकते, त्या शाळेचं प्रगती पुस्तक मला बघायचे. हाय का कोण, बघा. सांगण्याचं तत्वाचं आम्ही जिल्हा परिषद सदस्य होतो, बिनविरोध झालो आणि शाळा तपासणीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका शाळेत गेलो. नाविन्यपूर्ण प्रोग्राम करा, शिकवा. त्या शिकवण्यामध्ये नाट्य पाहिजे, शिकवण्यामध्ये मुलांना आनंददायी शिक्षण,
सांगितल्यानंतर मला एका गुरुजींनी सांगितलं, आम्ही पण शिक्षक आहे, गुरुजींनी सांगितलं, अहो सर बघा तर आम्ही कसं शिकवतो. म्हणून तासाला बसलो. त्यांनी शिकवायला सुरुवात केली. कविता होती शिवाजी महाराजांची. कविता कुठली? खबरदार जर टाच मारुनी. वा वा वा. मी बसलो, ऐकायला लागलो आणि गुरुजींनी सुरू केलं. कविता कशी? खबरदार जर टाच मारुनी. वा 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 वा. लावणीची चाल लावली त्यानं. खबरदार जर टाच मारुनी, जाल पुढे चिंदड्या अन बाई बाई उडवीन राई वड्या. कोण्या गावचं पाटील? अरे म्हणलं बाबा, काय डोक्याला हातच लावायला ना. नाविन्यपूर्ण म्हणजे काय? संत तुकाराम म्हणतात, घोडे काही थोडे वागवी तसे ओझे, भावविन वांझे पाठांतर. त्यातला भावच कळला नाही. कसा मुलाला शिवाजी महाराज कळेल? त्याच्या पुढं मॉडर्न गाणं पोरगं आणखीन पुढचं तयार करेल. कळेल का? खबरदार जर टाच मारुनी, जाल पुढे चिंदड्या उडवीन राई राई एवढ्या. कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे, शिवही ओलांडून तीरसे. लगाम खेचा त्या घोडीचा, राव टांग टाकुनी असे या खड्या तुम्ही अंगणी. पोर म्हणून हसण्यावारी, वेळ नका नेऊई मला का ओळखले हो तुम्ही. हा मर्द मराठाचा बच्चा असे, हे हाडे माझे लेचे पेचे नसे. या नसा नसातून हिम्मतबाजी वसे. खबरदार जर टाच मारुनी, जाल पुढे चिंदड्या उडवीन राई राई एवढ्या. उडवीन राई राई एवढ्या. उडवीन राई राई. भाव. म्हणून शाळेत पण जात जा. शाळेत कोण कोण शिकवायला आले, काय काय शिकवतंय, नाविन्यपूर्ण प्रोग्राम काय काय कळतंय. मी एका आमच्या शेजारच्या गावातनं पालीला निघालो, मधीच वाटत एका शिक्षकाने अडवलं. बाहेरच्या गावचे राहायला आलेले. म्हणले बाबा तुमचा सत्कार, विष्णुबाळाचा पिक्चर झालं होतं, म्हटली तुमचा सत्कार करा. म्हणलं कशाला सत्कार करणार? नाही नाही म्हणले सत्कार करायचेच आहे. म्हटलं बरं ठीक आहे येतो माघारी. पालिशनं माघारी येताना तिथून रस्त्यातच थांबलेलं. मला म्हणले चला, गाडी तिथंच, ड्रायव्हर तिथंच. मी आपला चालत त्यांच्याबरोबर मागं 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 गेलो. जुन्यातली घरं, कौलारू घर, नालामध्ये, नाल्यातनं आत जाऊन आत गेलो. त्यांनी जुन्यातलं हुंबराच्या दाराचं एवढं जार दरवाजा आत गेलो. कणगी कुलपं हातरूनं तशीच टाकलेली. अंधार भुडूक. माच्यावर मी बसलो. माच्यावर बसल्यानंतर त्यांचं मला मडवं ना. मी तिथं बसलो आणि गुरुजी आत गेले. आत गेल्यानंतर गुरुजींनी शाल श्रीफळ आणलं, तांदूळ आणलं, कुंकुम आणलं आणि माझ्या कपाळाला लावलं. आणि मी हातात घ्यायला उठलो. नाही नाही म्हणले, हातात कुठलं घ्यायचं? म्हटलं का हो? खाली बसा म्हणले. मी बसलो आणि बसल्यानंतर सरांनी हात पाठीमागे घेतले आणि सुरू केलं, आज आपल्या घरी आम्ही दोघं जण समृद्धी बाबा शेने कलावंत. मी असं बघायला लागलो. म्हटलं आणखीन कोणतरी आलेले आहेत. मग अशी अशी भूमिका केलेली आहे, असं असं झालेलं आहे. 15 मिनिटं गडी थांबायला तयार नाही. मी आपलं ऐकलं. मला हसायला बी यायचं आणि वाईट पण वाटायचं. पण अशा अवस्थेमध्ये सगळं झाल्यानंतर मी म्हटलं सर द्या. मी त्यांच्या पाया पडलो. निघालाय कुठं? म्हटलं का? सत्काराला उत्तर द्या. मग मी सत्काराला उत्तर त्यांच्या इतकंच जोरात दिलं. सांगायचं तात्पर्य काय तर अशा काही शिक्षक आहेत की ज्यांना अभिव्यक्ती करण्यासाठी त्यांच्या प्रशासनाकडून कधीही संधी सुद्धा मिळालेली नाही. विनोदाचा त्यातला भाग सोडला तर शिक्षक म्हणून कालखंडामध्ये, ज्या कालखंडामध्ये शिक्षक हाडाचा शिक्षक होता, दुर्दैवानं आता जिकडं तिकडं पाहिलं तर तुम्हाला हाडकाचे दिसतील. कुठंशी भेटायचं? संगमवर का चिंगमवर दुर्ग भेटतील. सांगण्याचं तात्पर्य असे आहे, कोवळ्या गोरगरिबांची मुलं त्या जर त्यांच्या हातात असतील तर त्यांच्या पुनर्तपासणी समाजातल्या सज्जन शक्तींनी करणं गरजेचं आहे. हे कशासाठी सांगतोय? त्याच्या पाठीमागं हे कारण आहे. माझ्या माहितीप्रमाणे आपण ज्या वेळेला ही मुलं पिढी घडणार आहे, भलेही नसेल, तुमचा मुलगा नसेल, नातू असेल, पण नातू असताना, मुलगा असताना तुम्हाला ही गोष्ट कळली पाहिजे. मला वाटतं 7:30 व्हायला आले. एक उदाहरण सांगून थांबू. चालू ठेवा ना. मोठा सुखीर उगसतोवर. बघा परिस्थिती कशी आहे. हे माणसानं काय, आपण आजच्या काळातलं ज्ञान म्हणजे काचेचा डोळा आहे. त्याला डोळा बसवला, दुनियेला दिसेल, याला डोळा बसवलेला आहे.
पण त्या डोळ्यानं दुनिया दिसेल का रे? त्या डोळ्यानं दुनिया दिसेल. म्हणून सर्टिफिकेट मिळाली ती. त्या पोराला जगण्याचं साधन नाही, त्या पोराला माध्यम कुठलं नाही, त्याला कशाचं काही कळायला तयार नाही. आणि अशा अवस्थेमध्ये आत्महत्या होत आहेत. त्याला कारण आहे, नैराश्य येतं आहे, व्यसनाधीनता वाढते, त्याला कारण आहे. पण आम्ही कधीतरी त्याच्याशी हृदयसंवाद साधून, आम्ही तरी कधी त्याच्याशी जिवलगपणानं जवळ घेऊन आम्ही त्याला बसत नाही, आम्ही त्याचा संवाद करत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या घटना घडतात आहे. आज मी अमृता बोलते चित्रपट काढला, अमृता देशपांडेचा मर्डर झाला. लोकरंजनातून लोक जागृती चित्रपट करणारं चित्रपट होतं. परंतु या चित्रपटामध्ये विद्यापीठाने त्यावेळेला परिसंवाद आयोजित केले. घटना थांबलेली नाही. समाजामध्ये कंस गेला, रावण गेला, वृत्ती दसपट होऊन आतून सुरू आहे. पण कार्यक्रम कुठले केले पाहिजेत, कार्यक्रम कुणाला केले पाहिजेत हे आपल्याला कळलं पाहिजे. गाव कुसातल्या तुम्हाला त्या खूप चांगला व्हिजन आहे, ऊर्जा तुमच्याकडे आहे. तुम्ही सगळी सज्जन शक्ती आपापल्या गावामध्ये जुन्या पारंपरिक अनिष्ट रूढी चाली परंपरा सगळं बंद करून आत्ताच्या यात्रेला एक चांगलं विधायक स्वरूप देता येईल का या विषयावर एकत्र व्हा. मला वाटतं इथं बसलेले डॉक्टर आहेत, वकील आहे, प्राध्यापक आहे, CA आहेत, कोण वेगवेगळ्या क्षेत्रात क्रीडापटू आहे, कोण वेगवेगळ्या क्षेत्रातला आहे, कोण रिटायर झालेले अधिकारी आहेत. त्यांना समाजाच्या हितासाठी आपल्याला वापर करून घेता येईल का. वापर याचा अर्थच असा की तज्ज्ञ माणसं, आता आमच्याकडे काही CIDची लोक होती, त्यांना सांगितलं तुम्ही या शिकवा. रसायनशास्त्राचे रिटायर झालेले प्राध्यापक होते, मोठे अधिकारी होते, ते म्हणले मी शिकवायला येतो. एखाद्या इंजिनियर रिटायर झालेला मुलांना शिकवायला येईल. अशा पद्धतीचे विधायक स्वरूपाची आपल्याला काही करता येईल का विचार करूया. कोणाला इंजिनियर व्हायचं आहे, कोणाला डॉक्टर व्हायचं आहे. इंजिनियर व्हायचं तो इंजिनिअरिंग कॉलेजला जाईल की नाही, डॉक्टर व्हायचं तो मेडिकलला जाईल, अन्य कोणाला वकील व्हायचं आहे, CA व्हायचं आहे, वेगवेगळ्या फॅकल्टीला जाईल. मला तुम्ही सांगा, शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये बघा, थोडं अवघड आहे पण समजून घ्या, काळाची गरज आहे. शिवरायांच्या काळामध्ये असा कुठला शाळा होती आणि अभ्यासक्रम कुठला होता की जगाच्या इतिहासामध्ये तो राजा वेगळा निघाला. खोटा अभिमान म्हणून सांगत नाही. काय शिकवला सर्वतेशनी तुम्ही विचार, आपले मोकळेपणानं, म्हणजे मी लय शहाणान पंडित, हां आपण दोस्त बोला. शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये शिवरायांना कोणता अभ्यासक्रम असेल असा. आज आपण वेगवेगळ्या अकॅडमीला 10वीच्या पोराला 2.5 लाख रुपये 3 लाख रुपये देतून अकॅडमीला घालतोय, आहे का नाही. तरी पोरं अशी चालते तिकडे गेला हातला बोंबलायची खरं. अरे शाळा कुठली असू द्या, मुलगा सर्वोत्कृष्ट पाहिजे. त्याच्यामध्ये मी सांगतो, जशी वृक्षारोपणाची तात्या आपण मोहिमा राबवतो, तशी सद्गुणांची सद्भावनांची रोपं मुलांच्या मनामध्ये राबणारी ही मोहीम आहे ना, ह्या मोहिमेला व्यापक स्वरूप घ्या. आजपासून मी तुमचा शिपाई, तुम्ही मला सांगायचं, पण या तुमच्या कार्यामध्ये सत्प्रवृत्ती या समाजाच्या पालखीमध्ये मी तुमच्या बरोबर आहे. मला आवडलं, कारण यातून पुन्हा यशवंतराव चव्हाण घडले ते याच व्याख्यानमालेतून घडले. ती येत होती ना ऐकायला, आता येतंय का ऐकाय कोण? तरुणाला ऐकायला वेळच नाही, वेळ नाही, आवडत पण नाही. मला तुम्ही सांगा, काय शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये अभ्यासक्रम तुम्ही आपापल्या मनाला विचारा, मी उभं करणार नाही कोणाला. विचारा कोणता असेल अभ्यासक्रम. रामायण महाभारत, बरोबर आहे. पण आता रामायण आणि महाभारताचे पारायण होते ती का नाही. देव देव कोणाशी मिळाना, देव कळेना करू केली, खरा देव राहिला बाजूला ना, आम्ही वाचून पोथी पुराणं बरळली. सांगा बरं, मग शिवाजी महाराजांना त्यावेळेलाच आईनी जे कोण गुरु असतील त्या सगळ्या मान्यवरांनी रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या. आम्ही पारायण करतो का नाही. आमची कशी वाद पेटणार, फुसकं तोट आहे का आम्ही. करा की विचार. बघा मी काय सांगतोय ते ऐका. मी सांगतोय काय, इतिहासामध्ये पुराणामध्ये घडलेल्या घटनांचा वर्तमान काळातल्या घटनांशी व्यावहारिक संबंध लावण्याचं कौशल्य हे जिजाईने शिवरायांना शिकवलं. भेद टाळ्या वाजवू नका, अपक्ष राहू नका, वाटूळ झालंय त्यांच्याच मुळं. मला सांगा काय म्हणलं मी. इतिहासात घडणाऱ्या घटनांचा वर्तमान काळातल्या घटनांशी व्यावहारिक संबंध लावण्याचं कौशल्य. तुम्ही म्हणाल फोडून सांगा, फोडून सांगतो. श्रीकृष्णानं गोवर्धन कशावर उचलला, करंगळीवर. हा चर्चेचा, काही लोकांच्या दृष्टिकोनातून वादाचा, काही दृष्टिकोनातून लोकांच्या काही वेगळ्या अर्थानं हा विषय होऊ शकतो. पण सकारात्मक दृष्टिकोन काय म्हणतो बघा.
वयाच्या 16व्या वर्षी ज्या माणसानं अखंड महाराष्ट्रातले गोरगरिबाचे, कष्टकऱ्याच्या, सामान्यातल्या सामान्य उपेक्षित लोकांच्या घटकातली मावळे गोळा केले आणि स्वराज्य उभं केलं, तर त्या स्वराज्याच्या पाठीमागं महाभारताचा धडा होता. धडा काय होता? जर समाजामध्ये असलेली लोकशक्ती जागृत केली तर पर्वता एवढी मोठी कामं सुद्धा करवळीच्या करंगळीवर उचलता येतात. आणि म्हणून शिवरायांनी हे काम मोठं स्वराज्याचं उभं केलं. तेच पुढं यशवंतराव चव्हाणांनी सुरू केलं, कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं, बापूजी साळुंखे केलं. सामान्य माणसातनं आलेत ना. समाजाची लोकशक्ती जागृत केली तर पर्वता एवढी मोठी कामं प्रत्येकानं हात लावलं तर होतात. पण आम्हाला कळायलाच तयार नाही. आम्हाला महाभारत आम्ही नुसतं 10 मिनिटात संपवतोय, वाचून संपवतोय. प्रत्येक वेळेला त्याचा नवीन अर्थ निघतोय. तो आम्ही अभ्यासतोय का? म्हणून मी सांगतो की इतिहासात घडणाऱ्या घटनांचा वर्तमान काळातल्या घटनांशी व्यावहारिक संबंध लावण्याचं कौशल्य आम्ही मुलांना शिकवलेलंच नाही. मी एका शाळेमध्ये विचारलं, चल तूच शिवाजी महाराज. पोरासनी काय विचारलं? तूच शिवाजी महाराज. अफजल खान कोण? गप बसलो, थोड्या वेळानं उठलो, म्हटलं तुम्हीच की. मी ती हसण्यावारी बाजूला नेहलन परत विचारलं की शाळेमध्ये एका प्रश्नाचं एकच उत्तर असतं, पण जीवनाच्या शाळेमध्ये एका प्रश्नाची 10 उत्तर असते. ती अफजल खान कोण? दुर्दैवाची गोष्ट, काही मुलांनी उठून सांगितलं एका राजकीय पक्षाच्या नेत्याचं नाव, काही मुलांनी एका विशिष्ट जातीचं नाव सांगितलं. मला तुम्ही सांगा, त्यांना शिवराय कळला का? त्यांना शिवराय कळला काय? हा दोष कुणाचा आहे? आम्ही सुजान पालक म्हणून 2 शब्द आईसाठी 2 शब्द बाबांसाठी म्हणून आम्हाला बोटं दाखवून चालणार नाही. आमची जबाबदारी आम्ही फायनल करतो का? नाही करत ना. अरे शत्रूच्या स्त्रीला आमच्या दरबारामध्ये आणल्यानंतर शत्रूची ती भार्या, लेक, सून दरबारामध्ये आली. आल्यानंतर त्या शिवरायांनी तिला दुश्मनाची स्त्री, भोगावती असलेली भोगण्याची वस्तू म्हणून आणली. पण माझा राजा जगाच्या इतिहासामध्ये तिला मादी नाही माय म्हणला. शेवटच्या उदाहरणाकडे येताना येतो, काळजाचं कान करून ऐका. हे सुद्धा सत्य उदाहरण आहे, माझ्या आवडीचं आहे. मी दुर्मिळातलं दुर्मिळ उदाहरण सांगतो आणि नीट ऐका. एक बाळ एका ठिकाणी आपल्या माईला म्हणालं, माई मला भूक लागली, मला जेवायला वाढ. आई मला भूक लागली, मला जेवायला वाढ. बोट तिडकीने ते बाळ जेवला. आईला विनंती करत होतं, मला जेवायला वाढ. त्याला आई नुसती फक्त त्याकडे बघायची आणि पुन्हा त्याला ठोपटायची आणि गब्बस म्हणायची. असं का करत होती? आई कोण होती माहिती आहे? आई होती रस्त्यावर दगड फोडणारी वडारीची बाय. अंगामध्ये चोळी नव्हती. सूर्य पोलीस पार्टीच्या आविर्भावात कडापारा देत होता. हातात हातोडा घेतलेली वडारीची माय रस्त्यावर दगड फोडत होती आणि भुकेनं व्याकुळ झालेलं पोरग म्हणत होतं, माय माय मला भूक लागली, मला जेवायला वाढ. आईनं त्याची समजूत काढावी म्हणून झटकन घेतलं आणि पदराळ घेतलं, आचळाला लावलं. तुम्ही मला भगवंतानो सांगा, 8 वर्षाचं पोरगा ज्यावेळेला आचळाला लावलं त्या माईला दूध फुटेल? आईला दूध येईल? नाही. अरे जे इतिहासात कुठं घडलं नाही, पुराणात कुठं काय झालेलं नाही आणि विज्ञानानं साबित केलेलं नाही, पण करणार काय? आई टाहो फोडायला लागली समजूत काढण्यासाठी. त्या मायनं त्या पोराला आडवं घेतलं. पोरगा आचळाला तोंड लावून बसलेलं, दूध यायला तयार नाही. पोराचा हात माईच्या पोटाला गेला. आईचं पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता. आई थर्र कापायला लागली आणि एका क्षणाला आईने हात जोडले, देवा देवा, अरे तू द्रौपदीचं दळणकांडन केलं, तू द्रौपदीच्या मदतीला गावलास, तू जनीचं दळणकांडन केलंस. देवा माझं पोटचं लेकरू भुकेने व्याकुळ झालं रे, त्याच्या पोटात देवा तू ये रे, त्याच्या पोटात दूध येऊ दे रे देवा, काय करू? आईनं ढाय मोकळून रडायला लागली. आणि कोणास ठाऊक एका अनाहूत क्षणी सर्रकन अंगावरून काटा गेला. कांशीला गरम झाली, डोळ्याच्या कडा पाणवल्या आणि डोळ्याच्या कडा पाणवल्यानंतर अमृताच्या लाटा तिच्या शरीरामध्ये व्हायला लागल्या आणि एका अनाहूत क्षणी तिला पाहणा फुटला. अरे त्याच्यासाठी तरी टाळ्या वाजवा. खोटी गोष्ट सांगत नाही. पाहणा फुटला हे मी सांगत नाही, जगप्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ डॉक्टर अलेक्स हा सांगतो. ज्या वेळेला प्रयत्नांच्या पराकाष्ठ्यानं आत्म्याचा आवाज निघाला की तो परमात्मा उभा राहतोच. हे जीवशास्त्रातला नोबेल पारितोषिक विजेता त्या शास्त्रज्ञानं सुद्धा सांगितलं. आईला दूध फुटलं, पोरगं दूध प्यायला लागलं. गाय आणि वासरू, माय आणि लेकरू या सृष्टीनं सुंदर चित्र पाहिलं आणि सुंदर चित्र पाहिल्यानंतर थोड्या वेळानं
एक गाडी आली लाल दिव्याची. लाल दिव्याच्या गाडीतल्या साहेबानं पाहिलं की ही बाई 8 वर्षाचं पोरगं आडवं घेते दूध पाजते. खोटारडी कुठली. साहेबाच्या मुखातून शब्द बाहेर पडला आणि म्हणला, ए बाई, गाडवी नाही शिकाय, लाज वाटत नाही. साहेबाचा शब्द बाईच्या डोक्यावर घन घालून जालावा असा घन घालून गेला आणि अशा अवस्थेमध्ये आईनं चटकन पोराला बाजूला टाकलं आणि पुन्हा औंडा आवळून हातात हातोडा घेऊन आई दगड फोडायला लागली. पोरगं बाजूला पडलं. साहेब कोण होता माहित आहे? जिल्हा परिषदचे शिओ, कलेक्टर आणि तो कंत्राटदार आलेला होता. एका वेगळ्याच नशेत असावीत ती अभद्र बोलून गेली. परत येईपर्यंत ढग फुटला पाहिजे म्हणून जाता जाता शिवी हसडली त्या कंत्राटदारानं आणि कलेक्टर बघत होते. कलेक्टर सुरुवातीला बोलले होते, निघून गेले. आई मात्र निमूटपणे आवंडा गोळत तिथंच दगड फोडायला लागली आणि का कोणास ठाऊक तिनं भानावर आली तेव्हा पोरगं दिसायला तयार नाही. कुठं गेलं असेल माझं लेकरू, माझं पोर कुठं आहे? आईची नजर सैरा वैरा झाली आणि सैरा वैरा झालेल्या नजरेला आईनं पाहिलं, अरे बाळ कुठं आहे? तर हातामध्ये छनी आणि हातोडा घेतलेलं पोरगं दुडदुड 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 पळत निघालं. पाठमोरं आईला दिसलं. आई म्हणाली, बाळा थांब, बाळा थांब, थांब बाळा, तुला मी शाळेमध्ये घातलं ते वडार होण्यासाठी नाही, थांब. आई धापा टाकत टाकत त्या पोराच्या जवळ गेली. ज्या छनी आणि हातोड्यानं पोरगं दगडावर घाव घालत होतो ना, ती छनी आणि हातोडा काढून घेण्यासाठी आईनं मध्ये हात घातला. दुसऱ्या क्षणाला आईच्या हातावर छनी आणि हातोड्याचा घाव पडला आणि आई नावाच्या किंकाळीने सार गगन भेदून गेलं. रक्तबंबाळ झालेला हात आईनं उराशी धरला. कितीतरी वेळ होती, आईला वेदना होती. ती खात तुटलेल्याचं नाही, पण माझं पोरगं शाळेत जात नाही त्याची वेदना होती. रस्त्यानं जाणाऱ्या शिक्षकानं प्रकार पाहिला आणि आईच्या हाताला फडकं गुंडाळलं आणि शिक्षकानं मुलाला विचारलं, तू काय करत होतास? मुलानं बोट दाखवलं त्या दगडाकडं. दगड रक्तानं माखलेला होता. शिक्षक गेले आणि तो दगड पुसला. पत्रकार बंधू, त्या दगडावर कोरलं होतं, मी साहेब होणार म्हणून. दगडावर कसलं रे, काळजावरच कोरडं. 100 पिढ्यात ज्या घरात कोण शिकलं नाही त्या घरातलं पोरगं महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये पहिल्या क्रमांकानं आलं आणि सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या जेऊर या गावचं वडाऱ्याचं पोरगं कलेक्टर झालं. उणिवात जाणीवा जन्माला येतात, उणिवात जाणीवा जन्माला येतात आणि वैभवात विकृती जन्माला येते. गावोगावच्या जावा यात्राच्या बैठकीला मी सवाद्याला यात्रा मी चांगली सुरू केली, या सगळ्या पत्रकार बंधूंना माहीत आहे. अगोदर कुठं गेलं गावात यात्रा करायची म्हटलं तर बैठक होती. आपल्याकडे बरकत मुजावर नावाचे होते अधिकारी आणि विठ्ठलराव जाधव SP होते. त्यांनी सांगितलं की अशी जी संवेदनशील गावं आहेत त्या गावामध्ये जाण, लोकांना समजून सांगा, वाईट अनिष्ट चाली रूढी परंपरा बंद करा. नाही म्हणलं काय करायचं? म्हणले काय, मग यात्रा भरवायची सगळे गट तट परत पोरं सगळे आली, यात्रा भरवायची. म्हणजे भरवायची, काय करायचं? मी म्हणलं मग कुणी, मी तर उठून सांगितलं, म्हणा कुस्त्या घ्या, कुस्त्याचा फड घ्या. एकमुखी ठराव झाला, नाही कुस्त्या कशाला? म्हणलं काय झालं? पैसे तर एवढे 4-5 लाख रुपये गोळा झालेत, पैसे तुम्ही कुस्त्या का नको म्हणताय? अहो म्हणलं सर बाबा तुम्हाला माहीत नाही, आमच्या गावातलं एक पोरगं कुस्ती खेळत नाही, सगळं पैसे बाहेरच्या गावात वाटून काय उपयोग आहे, त्यामुळे कुस्त्या कॅन्सल. मी लगेच लिहिलं कुस्त्या कॅन्सल. बरं म्हटलं तमाशाचं कसं करताय, तुम्ही करणार आहे का बाहेरचा बोलवायचा? बघा, तमाशाला पैसा बाहेर गेलं तर चालते ती, आणि सकाळच्या पारी हातात गजरक, पालखीला पोरं कोण आहे ती का देवाच्या छबिण्याला आहेत का? नाही, पण तमाशाला गर्दी बघा. तुझी घागर, तुझी कशाला घरला ठेवली? तुझी बी आणखी, तुझी घागर नळाला लाव झालं पाहिजे म्हणून बोंबल सांगतोय. वैभवामध्ये विकृती आहे, कुठेतरी वाईटपणा घ्यावा लागेल, समाजातल्या सज्जन शक्तीने संघटित व्हावं लागेल. ते पोरगा वडाऱ्याचं पोरगा कलेक्टर झालं, त्याचं नाव कोण सांगेल? आणि आपण मी माझं भाषण थांबवेल. नाव कोण सांगेल? हां, कोणी सांगितलं? शबास, सरांनी सांगितलं, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आता खरं सांगायचं प्रामाणिकपणे, ह्या प्राध्यापक काटकर आहेत, त्यांनी सांगितलं. त्यांच्या व्यतिरिक्त किती जणाला माहीत होतं? 1 2 3 3 3 3 वर 2 हात आहे, 4 5 4 5 6 जणाला माहीत आहे. बघा, ऐश्वर्या रायच्या सासऱ्याचं नाव कोण सांगेल? सर हे माझं शाल सिरपळ त्यांना देऊन टाका. ऐश्वर्या रायच्या सासऱ्याचं नाव कोण सांगेल? अभिषेक बच्चन. या 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 जिजाईच्या वडिलाचं नाव कोण सांगेल? मला तुम्ही सांगा. लखोजी जाधव.
हे कशासाठी? अरे मी मगाशी सांगितलं, राग, लोभ, द्वेष, मोह, माया, मत्सर, हिंसा, क्रूरता इत्यादी भावनांचा तुमच्या आमच्या मनावर आणि आमच्या कोवळ्या मुलांच्या हृदयावर असा मनावर लेप बसलाय. हा लेप जर खरडून काढला, शिक्षणाचा मुख्य उद्देशच आहे मुला सगळं घेतंय, त्याला जी दाखवते का नाही तुझ्या बापापाशी एवढं आहे, ती बोलते का रे बापाबद्दल? मला आमचं धाकटं पोरगं म्हणलं, आईला त्या बालाजी मंजुळीपेक्षा त्याचं उदाहरण सांगून सांगून तुम्हीच लय पैसे कमावलं. म्हणजे काय पोरांची शुभेच्छा आहेत बघा ना. म्हटलं किती मोठे ठिकाणी सांगताय, माणसं तुटून पडते ती त्याच्यावर बरे. मला सांगायचं भाग असा आहे की ही ठिणगी अधिकारी होण्याची, कलाकार होण्याची, त्याच्यात सुप्त शक्ती आहेत. प्रत्येक बघा, नैसर्गिक प्रेरणा, अंगभूत क्षमता आणि सुप्त शक्तीला जागृत करण्यासाठी जी वातावरण लागतं ना, ते आमच्याकडे नाही. सिंहाच्या छाव्याचं, मेंढराच्या कळपात सिंहाच्या छाव्याचं सामर्थ्य वाढू आणि घडू शकत नाही. सागरदादा, आपल्याला काम करायचे कराडमध्ये, ही अकॅडमी आपल्याला सुरू करायचे. त्याला कारण एक असं की छाव्याचं सामर्थ्य वाढून घडू शकत नाही. योग्य महत्वाकांक्षेचा जन्म एका महाकाय वृक्षाचा बीजामध्ये महाकाय वृक्ष दडलेला असतो. योग्य पाणी, योग्य भूमी, योग्य जमीन मिळाली तर तो विकसित होतो. आज आमचं समाज जीवन एवढं प्रदूषित झालेलं आहे की आम्हाला काहीच कळालं नाही. प्रचंड दुःख तयार झालेलं आहे. आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये आम्ही मुलांना कशा पद्धतीचं कुठला मंत्र देणार आहोत, कुठलं तंत्र शिकवणार आहोत की ती मुलं घडतील, घडेल. आज मी मगाशी सांगितलं ना, श्रमाशिवाय पैसा, ज्ञानाशिवाय पदवी, चारित्र्याशिवाय प्रतिष्ठा, ही अभद्र युतीची अपत्य आहेत. फक्त राजकारणाची युती नाही, युती आणि महायुतीच्या काळात आपण काय केलं पाहिजे? माझं ठाम मत आहे, आपण पण युती केली पाहिजे. बघा, तुम्हाला भांजाळही आता आम्हाला शेवटी आणून राजकारणावर सोडलं बहुतेक. आपण सुद्धा या युती आणि महायुतीच्या काळात आपण पण युती केली पाहिजे. पण युती कोणाशी? अरे, अर्जुनाचं चैतन्य आणि श्रीकृष्णाचा विवेक याची युती जीवनामध्ये केली तर जीवन गीतेसारखं पवित्र होईल. हा मंत्रपणा आहे आणि तंत्रपणा आहे. आम्ही आमच्या मुलांना, केवढं मोठं साहित्य आहे आपलं, पण आम्ही सांगायला कमी पडतो. आम्ही सिरियल बघत जातो, 4 नाही 4,000 दिवस सासूचे बघत आलो. पण आम्हाला काय फरक, आमच्या इकडच्या म्हणजे इथल्या नाही, आमच्या तिकडच्या महिला ज्या आहेत ना, संध्याकाळी सगळीच्या सगळ्या टी व्हीपाशी जेवायला येते आणि मग टी व्हीकडे बघून चपाती खायची. भाजी संपली तर टी व्हीला पुसून खायची, पण टी व्ही सोडायचा नाही, ते बघायचंच. आणि मग टी व्हीत जे दिवसभर बघतंय ना, तसंच घरात वागतंय. तीच साडी, आज पिवळ्या साड्या येते बहुतेक. माझ्या दुर्गादेवीला एक सांगणं की पोटचं लेकरू आहे ते वाया जाता कामा नये. आणि याच्यासाठी जे करावं मुलं आहे ना, तो मुलं आपलं आचरण बघतात. मुलाला मी दारू पिल्याने सांगितलं, हे दारू प्यायची नाही, ते ऐकल का? नाही ऐकणार. बघा, कोपऱ्यात बसलेला बाप एका ठिकाणी म्हणाला, दिव्याची वात खाली कर, मला अभ्यास करता, तो मला झोप लागत नाही. कोपऱ्यात बसलेलं पोरगं म्हणालं, आई दिव्याची वात वर कर, मला अभ्यास करता येत नाही. आई दिव्याची वात वर कर, मला अभ्यास करता येत नाही. कोपऱ्यात बसलेला बाप म्हणाला, दिव्याची वात खाली कर, आपल्याला झोप लागत नाही. रात्रभर दोघांच्यासाठी दिव्याची वात वरखाली करत राहिली. आयुष्यभर दोघांच्या मध्ये वात बनून जळत राहिली. ती आई विसरू नका, ती आई विसरू नका, ती आई विसरू नका. तीच खऱ्या अर्थानं दुर्गा देवी आहे, तीच तुमच्या खऱ्या अर्थानं आदिशक्ती आहे, तीच तुमची उपासनेचं साधन आहे की नाही. म्हणून तुम्ही सगळीजणं, मला कसं बोलायचं जरी कळत नसलं तरी कुठं थांबायचं कळत आहे. मी थांबतोय. राम कृष्ण हरी. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.